राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची चर्चा, जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी. प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचाही पत्ता कट. मोदींचा देशवासियांना पुन्हा मोलाचा सल्ला. मुलांना शाळेत न पाठवता आता पुन्हा ऑनलाईन वर्ग भरवा, मोदींचं आवाहन. पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन. आखातातले संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका. काटकसरीच्या सल्ल्यावर विरोधकांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं प्रतिआव्हान. राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा. पीएमओ कार्यालय आणि आरबीआयची बैठक. सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत. हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. शपथविधी सोहळ्याला मोदी, शहांचा फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार. ममतांचं इतरांनी नव्याने याचिका करावी. विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी. सुवेंदू अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तृणमूलची टीका. शक्तीपीठ महामार्ग विरोधी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा. माळशिरस तालुक्यातल्या निमगावात मेळावा संपन्न. आमदार रोहित पवार यांची उपस्थिती. मुंबईत शुक्रवारपासून 10% पाणी कपात. धरणांमधला पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय. कसारा इगतपुरी दरम्यान आज उद्या ब्लॉक. तांत्रिक कामांसाठी 12 ते 16 मे दरम्यान घेण्यात येणार पॉवर ब्लॉक. मुंबईसह कोकणामध्ये पारा 35 अंशांवर. आजपासून हवामान कोरडं राहणार. हवामान विभागाने वर्तवली शक्यता. बायोडिझेल धोरणाचा परिणाम. देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची भीती.